आज प्रॅक्टिकल बीकॉम किंवा प्रॅक्टिकल BBA ह्याबद्दल आपण चर्चा करतोय. मग बीकॉम हे नेमकं जे पारंपरिक चालत आलंय त्यापेक्षा हे वेगळं कसं आहे, त्याबद्दल काय सांगाल? वाणिज्य आणि व्यवस्थापन हे विषय किंवा हे फील्ड असे आहेत की जिथं तुम्हाला शिक्षण कार्यानुभवातूनच घेणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये व्यवहार ज्ञान गरजेचं आहे. आणि व्यवहार ज्ञान घ्यायचं असेल तर व्यवहारात उतरावं लागतं, व्यवहार स्वतः करावे लागतात. जसं आपल्या लहानपणी आपण व्यापार खेळायचो, त्यातून जे व्यवहार ज्ञान यायचं ते खरोखर आपल्याला आता पण कामी येते. पण दुर्दैवानं होतंय काय, पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये 4 भिंतीमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात बसवलं जातं, 3 वर्ष शिकवलं जातं. मी जर आता म्हणालो की चला मी सायकल शिकवतो, पण सायकल जर मी फळ्यावर चित्रातून दाखवली, मी सायकल शिकवली असं म्हणता येईल, पण मी सायकल चालवायला नक्कीच शिकवू शकणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्याला स्वतः सायकल चालवावी लागेल. आणि फक्त पेडलिंग पेक्षा पण बॅलन्स मेंटेन करणं हे सायकलिंगचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे सायकल चालवल्याशिवाय, स्वतः चालवल्याशिवाय कळणार नाही. बरोबर. प्रॅक्टिकल बीकॉम आणि BBA असंच आहे.